असं जर आहे तर मग त्यामुळे माझी देहबुद्धी कमी होण्याकरता सुधर्माचा आचरण करायचं, बरं का. आता ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत बघा. मागच्या रविवारी काय झालं, काय ते पुरुषाचं सांगण्यात मला सांगतो, बा माझ्या मते गीता इतकी सुंदर कोणी शिकवली नाही. शंकराचार्यांचं फार सुंदर आहे भाष्य, पण जरा हाय लेवल आहे. तत्वज्ञान चांगलं माहिती असल्याशिवाय नाही ध्यानात येत. या पुरुषाचं कसं आहे, हसून खेळून सामान्य माणसाला समजेल असं. काय दृष्टांत दिला, एका माणसाची आई वाकडी आहे, कुबडी. कुबडी म्हणजे कुबड निघालेला अशी आहे. पण तिचं प्रेम जे आहे त्या मुलावर, ते प्रेम वाकडे का म्हणाले नाही. याचा अर्थ असा की ज्या परमात्माने तुला जगात पाठवलेलं आहे त्या परमात्म्याचं प्रेम या जगावरती आहे. आणि परमात्माने तुला ज्या परिस्थितीत घातली आहे ती वाकडी असेल, तुला ती आवडणार नाही. पण ज्या प्रेमाने घातलेलं आहे ते प्रेम वाकडी. म्हणून ज्या परिस्थितीत तुला टाकलेलं आहे ही परिस्थिती त्याची इच्छा आहे, त्याच्याकडे लक्ष देऊन तू दे. इतकं चांगलं नाही सांगत काय. म्हणजे मला या दोष आहे, परिस्थिती पूर्ण असणं शक्य नाही, बरं का. म्हणजे परफेक्शन जे मी म्हटलं तुम्हाला ते भगवंताजवळ आहे, बाकी सगळं अपूर्ण आहे, या शंकाच नाही. हे जर खरं आहे तर मग माझ्या या परिस्थितीबद्दल मी कटकट करणं किंवा मी नाराजी दाखवणं बरोबर. मग आपलं पहिलं काय सूत्र आहे, तक्रार करायची सोडली पाहिजे. तक्रार नाही, ती आमचं ऐकत नाही, काय अशी आहे तशी आहे. अरे बरोबर आहे, ती तशीच पाहिजे. त्याशिवाय तुला नाही का प्रपंचातून मिथ्या पण कळणार कसं, नाही का. असं आहेच ते. आणि गंमत अशी आहे बरं का, मनुष्य म्हटला म्हणजे तू स्वार्थी असणार ना, स्वार्थाचं व्यक्त स्वरूप निर्णय येईल. या तऱ्हेने नाही तर त्या तऱ्हेने येईल, बरं का. त्याचा फरक राहील, पण स्वार्थ ना, तू काय कमी स्वार्थी आहेस. मग महाराज फार सुंदर म्हणायचे बरं का. एका माणसाने आपल्या बायकोबद्दल भारी तक्रार केली. महाराज म्हणले मी एक प्रश्न विचारतो, त्याचं आपण प्रामाणिकपणे उत्तर द्या. आपल्या लग्नाला किती वर्ष झाली, 16 वर्ष झाली. तर म्हणाले तुम्ही लग्न काय केलं, तर म्हणजे मला कळलं नाही. तो ग्रस्त म्हणाला. तर मग प्रश्न काय विचारला, या मुलीचं लग्न होत नाहीये, कुणी तिच्याशी लग्न करीत नाही, तिच्यावर उपकार करावा म्हणून मी लग्न करते, म्हणून का लग्न केलंय. म्हणाले नाही. मग तिच्याशी लग्न केलं असताना माझा संसार सुखाचा होईल म्हणून लग्न केलं. हे जर खरं तर मग माझा स्वार्थ आहे, तशी तीही स्वार्थी आहे. तुमच्या लग्नाला हो का म्हणाली, याच्या घरी गेलं तर पोटाची काळजी नाही, मला सुख लागेल, मुलं बाळ होतील म्हणून ती आली आहे. मग दोन स्वार्थ जिथे आहे तिथे सगळं सुख मला मिळेल हे म्हणणं कसं शक्य. आणखी तिने आर्ग्युमेंट भाषण केलं. प्रपंच म्हणजे 5 जणांचा मिळून तो प्रपंच. प्रत्येक जण स्वार्थी, मुलगा मुलगी नवरा बायको जावई, प्रत्येक जण स्वार्थी. स्वार्थी म्हणजे काय, सगळं सुख मला मिळावं म्हणून धडपडणारा. 5 जण 5कडे ओढल्यानंतर एकाला पूर्ण सुख मिळेल का म्हणाले, ते शक्य नाही. पण प्रपंच सुख मानता तुम्ही म्हणजे वेळासारखं नाही का. हे कळलं संतांना फक्त. एक पळूनच गेले, एकाने केलं त्यापैकी केलं राहिले. तुला महाराज नाही का म्हणले, बरं आहे म्हणलं, ठीक आहे राहू द्या. आहे असा सांगण्यात हेतू काय आपल्याला, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला अशी एक आध्यात्मिक भूमिका दिलेली की ज्या जगताला मालक आहे, ज्या जगतात ज्यांनी व्यवस्था निर्माण केलेली आहे. तुम्ही म्हणतो ना आपण तुम्हाला एक नवीन जागी नेमलं समजा, नवीन याच्यामध्ये ऑफिसर. अहो माझं काम काय, माझं डेस्टिनेशन काय विचारतात ना, तुझं काम काय हा तर असं विचारतात की नाही. तसं परमात्मानं मला निर्माण केलं तर मला काय काम दिलंय, जे माझ्या आयुष्यात आलं ते काम मला दिलेलं आहे, तो माझा स्वभाव आहे. हे जर आहे तर त्याचं प्रेम खरं आहे, माझं कर्म कदाचित नीट नसतं. बर परमात्मा ज्ञानी आहे ना, तो जे काम देईल तो माझी लायकी पाहूनच देईल की नाही, नाही का. आता हे पटलं पाहिजे. हे आम्हाला हे काम करायला लावतात. अरे मी काय करतोय तुम्हाला आवडणार नाही, बरं का. खरं मी सांगतो, समजा तुम्हाला 2000 रुपये पगार देतो, काही नाही रोज ऑफिस झाडायचं, का तक्रार करता, डोक्याला काम नाही, काही नाही, एकदा झाडून काढले 2000 रुपये महिना द्या. नाही ते मला टेबल खुर्चीच पाहिजे. अरे कशाला पगार करतो करतोय ना तू, नाही का. बघा आपण कसं काय करू, कसं करू ना का मी आपलं म्हणत नाही. पण काय हरकत आहे, अहो ते म्युन्सिपाल्टीचे काही ग्रस्त येतात, त्यांच्या हाताखाली कामगार उभं असं ना, 1000 रुपये पगार असतो, गटार साफ करतात. अहो म्हणजे हे काय करतात, काय पैसा. सर म्हणला तुम्हाला काय सांगू, हे सगळं पिण्यामध्ये खर्च करतात,
आणि कर्जबाजारी असतात शेवटी, नाही का? म्हणजे 1000 रुपये पगार म्हणून सुद्धा त्याची ती फाटकी चड्डी काही सुटत नाही. सांगण्यात येतो काय, आपल्या दृष्टीनं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, अरे तुला कोणी लावून दिलंय? त्यांनी लावून दिलं. त्याने लावून दिलं म्हटल्यानंतर त्याचा दोष गेलाच, नाही का? अरे माझे वाटलेलं काय, तुम्ही आता नाथांचा संसार पाहिलात ना, तुम्ही खरं विचार करा, जे आम्हाला तर कल्पना होऊ शकत नाही. हा काय महात्मा, अरे महात्मा म्हणजे खरं सांगतो आपल्याला, नाथ जर स्नानाला निघाले तर लोक उठून उभे राहत असतात. आणि हे काही चमत्कार नव्हे, रामकृष्णांनी आपल्या वडिलांच्या बद्दल म्हटलेलं आहे. ते म्हणाले की ते देवाच्या पुढे ध्यानाला बसले छाती लाल होत असे, बरोबर आहे, एकाग्रता झाल्यामुळे रक्त तिथे येत असे. पण म्हणाले ते स्नानाला निघाले म्हणजे ते स्नान करीपर्यंत कोणीही त्या तळ्यात उतरत नसे, आणि ते येताना सर्व लोक उभे राहत बाजूला. काय असेल मग हे अलीकडच्या काळात 100 वर्षाच्या मागे नाथांच्या वेळेला हा एवढा मान्य पुरुष, काय असेल त्याची इज्जत त्यावेळेला. आणि त्याचं जावई व्यसनी मुदगलकर, मुदगल म्हणून स्टेशन आहे बघा, त्या मुदगलचे राहणारे घरचे उत्तम श्रीमंत, आणि दिलेलं लीला त्यांची अतिशय त्यांच्यावर तिच्यावर प्रेम, त्याला दिल्यानंतर व्यसनी माणूस. काय प्रपंच आहे मला सांग, नाथांच्या घरी हे असलं प्रपंचामध्ये. पण काय नाथ तरी बघा असे, त्याचं नाव विश्वंभर होतं, कोणाचं मुक्तेश्वराच्या बापाचं, त्यांच्याच पोटी मुक्तेश्वर आला, महाराष्ट्राचा कालिदास म्हणतात तो, तेव्हा तो विश्वंभर. तेव्हा नाथ काय चेष्टा करायचे, लीला कोणाची, लीला विश्वंभराची म्हणायचे. म्हणजे हा खेळ सगळा लीला या अर्थाने वापरायचे, विश्वंभराची लीला आहे. काय किती घेण्यासारखं आहे, नाही साधी गोष्ट आहे. आपण काय समजतो की त्या माणसाने मला त्रास दिला, त्याने अमकं केलं. अरे नाही, तुला या धंद्यामध्ये तुझ्या गुरुने घातलेला आहे, तुझ्या भगवंतांनी घातलेला आहे, तेव्हा तुझं जे सुखदुःख आहे त्याला जबाबदार तो आहे, तो माणूस काय आज आहे त्या जाईल, तो त्याची जबाबदारी. ही दृष्टी जर आली ना, काय प्रपंचात दुःख आहे मला सांगा. किंबहुना प्रपंचाची आसक्तीच कमी होईल. मला शिकवण्याकरता हे आहे. मी तुम्हाला गंमत सांगितलं ना, या मुलांना दर आठवड्याला परीक्षा असते बरं का, शनिवारी परीक्षा असते, ते प्रश्न असतात. तसं रोज आपल्याला आपला गुरु पेपर घालतोय सोडत, अरे पासिंग मार्क तरी मिळायला पाहिजे किंवा रोज नापास व्हायला का. आणि याच्यावर पुढच्या वर्गात अवलंबून असतात. समजा परीक्षेला आजारी पडला, हे मार्क म्हणून वर घालतात, नाही का, आपली काय अवस्था होईल. म्हणून आहोत तसे आहोत आपण, असं दिसतंय. 18 अध्याय व्हायला आले. सांगण्यात हेतू काय, हा पहिला दृष्टांत. आता दुसरा दृष्टांत पहा बरं का. येरी जिया पराविया रंभे होऊन बरविया, या काय कराविया बाळकी येते. आई वाकडी आहे, कुबडी आहे, कुरूप आहे, हा त्याचा अर्थ. आई कुरूप आहे पण प्रेम काय तिचं कुरूप नाही. तसं माझं कर्म बरोबर नाही. तो ज्याने दिलाय तो माझ्यावर प्रेम करणारा. म्हणाले लहान पोर आहे आणि आई ही अशी कुरूप, पोर लागलं रडायला, आई नाहीये जवळ, आणि अत्यंत श्रीमंताच्या दागिने घातलेल्या सुंदर स्त्रिया आल्या. काय झालं बाळ, काय झालं बाळ, बाळ जाईल त्यांच्याजवळ. काय करायचे म्हणाले, रंभे होऊन बळविया. रंभेपेक्षा श्रीमंत अशा इतर स्त्रिया आहेत, त्या काय करायच्या आहेत. त्या बालकाला त्या नको, ती वाकडी असलेली तीच बाई पाहिजे आहे, ही माझी आई आहे. हे जसं तसं दुसऱ्याचं कर्म. आज राजकारणी आहे, मिनिस्टर झालाय, अरे तुझी नोकरी जी आहे, तुझा धंदा जो आहे हा तुला योग्यच आहे, त्याच्यातच परमात्मा आहे. म्हणून त्यामध्ये तू समाधान ठेवून उत्तम कर्म कर, तरच तुला वैराग्य. आपलं काय होतं ते बरं आहे. काही लोकांना नोकऱ्या सोडायची हौस असते. म्हणजे आमच्याकडे काही प्रोफेसर असेल तर 2-3 वर्षांनी या कॉलेजात, त्या कॉलेजात, त्या कॉलेजात, तेव्हा पुन्हा भेटल्यानंतर काय सध्या कोणत्या कॉलेजात असं विचारायची पाळी यायची. तशा पैकी आपलं होऊ नये, नाही का. काय नाही, बरोबर आहे, त्यांनी ठरलंय ते उत्तम आहे. याच्यावर तुम्ही कल्पना करा, अशी वृत्ती झाली की दृश्याचं प्रेम कमी होणार की नाही, वापस कमी होऊ द्या, चिंता नाही. म्हणून हेतू त्यांचा तो आहे की आपला सुधर्म जर बरोबर केला तर ह्या दृश्याचं प्रेम कमी होऊन याच्याबद्दल वैराग्यच येईल. त्याला त्यांनी सिद्धी म्हटलंय ना. पुढे आणखी दृष्टांत घातलाय तो याच्याही पेक्षा चांगला बघा. अगा पाणी आहूनी बहुवे तुम्ही गुण हीर आहे, परी मीना काय होय असं नाही. मासा आहे, माशाचं जीवन पाणी, पाण्यापेक्षा तूप किती श्रेष्ठ आहे म्हणाले. तुपात किती गुण आहेत,
पण त्या माशाला पाण्याच्या ऐवजी तुपात घातला तर काय तळून निघेल, मरून जाईल. तसं माझं जे कर्म आहे ते पाण्यासारखं आहे. त्याच्यापेक्षा त्याचं कर्म जे आहे म्हणजे त्याचा धंदा तो जास्त चांगला आहे, पैसे जास्त मिळत आहेत, त्याच्यामध्ये मान आहे, असं आहे तसं आहे सगळं आहे. अरे पण तू मी नाहीस, तुला पाणी हेच योग्य आहे, तुला ते योग्य नाही, त्यात घातला तर तुझी वैराग्य सिद्धी जाईल, तू मरून जाशील, म्हणजे अध्यात्मदृष्ट्या मृत्यू होईल तुझा. आहे हेच उत्तम, किती सुंदर आहे. आपण काय म्हणणार, वा मला तू उत्तम आहे ना, तुझा गुण काय अर्ध्या त्याला नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो. त्या बॉर्न फ्री म्हणून एक पुस्तक आहे, एका बाईंनी लिहिलेलं आहे. त्या आफ्रिकेमध्ये जाऊन राहिली आणि तिने एक स्विमिंग पाळली एल्सा म्हणून, बरं का. अहो ती तिच्या पलंगावर निजत असे आणि आपले पाय तिच्या अंगावर टाकत असते, ती स्विमिंग. आणि जर हिचा पाय बाजूला तुझ्यावर गेला तर लगेच उठायची कुणी उजवड असेल, अशी ती स्विमिंग, बरं का. अति माणसाळी. म्हणजे गंमत अशी, तिला खेळण्याची लहर यायची तेव्हा ती यायची, पंजे तिच्या अंगावर अशी टाकायची, तिचे कपडे फाडायची. हे खेळणं तिचं भयंकरच होतं. तिच्या खाण्याची गंमत सांगतो. पहिल्यांदा स्विमिंग म्हणून तिला दूध पीत पाजायला, सारी दूध काय हो, 2-4 दूध एकदम पिऊन जायची. आता हत्ती सारखं असते काय, तुमच्या कब्बर दूध पिऊन खाता बरं, तरी ते अंग झाली ना हो. मग त्याची ती खाणं केला की लगे, आणि मग ती आली. क्रूर नव्हतीच, पण मग ती तिची बरोबर वाढ झाली. याचा अर्थ काय, ज्याचं जे आहे ते त्याला द्यायला पाहिजे ना, नाही का. हे तसं कर्माचं सुद्धा तुझ्या आध्यात्मिक उन्नतीला जे योग्य आहे तेच तुझा गुरु तुला देईल, हेच भगवंत तुला देईल. नाही तू दुसरं करू म्हणेल ते नाही. आता तुम्ही याच्यातून एक शंकर काढाल, मग बदलावं का नाही, मला प्रश्न नाही का. हे व्यवहाराने ठरवावं, विशेषतः लग्न झाल्याचं बायकोला विचारून ठरवावं, म्हणजे जास्त बरं. आमच्यावर दोष नाही हो काही, बायकोने मुद्दा सांगण्याचा आहे, कॉमन सेन्स वापरावं, व्यवहार ज्ञान वापरावं. दुसरं काय सांगता येईल नाही का, दुसरं सांगता येईल नाही. त्यातल्या त्यात सध्याचा काळ धंद्याला फारसा अनुकूल नाही, आपली व्यवस्थित नोकरी करावी, एक पाठी टाकली की पैसा घट्ट आपला, हे जास्त करा आपल्याला असं दिसतंय की नाही, हे कुठे जास्त नाही सांगताय असो. तेव्हा म्हणाले मीना म्हणजे माशाला पाणीच पाहिजे, त्याला सुटलेलाच नाही. पै आगवी या जगाचे विख, ते विखण किडी या युग, आणि जगा उळते देख मरण. आणखी एक दृष्टांत दिला. तो असा एक विषकिडा आहे. विषकिडा म्हणजे विष खाणारा किडा, विषाच्या वर जगणारा, विष हेच ज्याचं अन्न आहे असा किडा आहे. त्याला म्हणाले विष जे आहे ते अमृत आहे, त्याला ते जगवताना विष खाणारा जो किडा आहे त्याला तुम्ही जर विष दिलं तरच तो जगतो. त्याला गुळ देऊन चालणार नाही, गुळ त्याचं अन्न नाही. तसं देवबुद्धीची माणसं आहेत, त्यांना वाकडं तिकडं कर्मच उपयोगी पडतं, सरळ कर्म दिलं तर होणार नाही. म्हणून प्रपंचामध्ये नेहमी काहीतरी उणीव पाहिजे, हे भगवंताचं रचना आहे, बरं का. एक अक्कलकोटचे स्वामीचे शिष्य आहे, चांगला विचारा. काय म्हणाला, काय स्वामीचं सांगावं म्हणाले, सांभाळतात खरं पण त्यांच्या माणसाचं प्रपंच काही धड होऊ देत नाही म्हणाले. तिथे बरोबर आहे. अरे तुम्हाला सरळ अनुकूल दिलं तर गुरुला विसरून जाल, अशी स्थिती आहे आपली. तेव्हा नाही थोडं कुठेतरी मेघ मारून ठेवतो तेवढी, म्हणजे बरं. नाहीतर काय आपला स्वभाव तसा विचित्र आहे. अहो काही नसताना तरी विसरतो, सगळं अनुकूल दिल्यावर काही विचारायलाच नको. नाही तर म्हणायचे का आपण कोण म्हणून म्हणायचे, तुला आले ना आपण कोण म्हणून आले, आपली अवस्था आहे. म्हणून विषय किडा म्हणजे आम्ही देहबुद्धीत राहणारी माणसं, आम्ही दृश्याला खरं मानणारी माणसं, आम्हाला तेच पाहिजे, आम्हाला चांगलं अन्न दिलं तर नाही पाहिजे. मला तुम्ही खरं सांगा, गंमत म्हणून ना एकदम आपल्याला की नाही ते बक्षीस मिळालं, 1,00,000-2 लाख रुपये काही लॉटरीचं असतं ना, 5-10 लाख रुपये बक्षीस मिळालं, कल्पनाच आहे नुसती आपली, आणि काही नाही. आता अगदी काही म्हणजे काही नाही. आपला वेळ नामस्मरणात जाईल का नाही, आपलं बुद्धी विचारतो नाही. मग खाते फुटतील, मग हे घ्यावं, बायको म्हणून काय जुनं कपाट झालं, किती दिवस वापरायचं, घरा म्हणले नवीन घ्या. अरे मग काय करतो, बरं इथून निरूपणाला यायला त्रास होतो, स्कूटर घेऊ बा आपण, या स्कूटर घ्या. आणखी काय घरात फ्रीज नाही, आणि फ्रीज नाही तर जगता कशी तुम्ही सांगितलं ना. आणि फ्रीज मध्ये ठेवायचं काय, आज आळूची भाजी केली संपली नाही की उद्याला पाहिजे म्हणून फ्रीज मध्ये
काय उपयोग आपल्याला, नाही का? हे एवढं जे असलं सगळं आपलं जीवन मी विषकिड्याचं आपण त्या विषकिड्याला समजा गटाराचा किडा आहे, त्याला आपण बाहेर काढला आणि स्वच्छ धुतला अगदी, बरं का? स्वच्छ धुतला आणि पुसून हातून ठेवला, आज तो मरून जाईल, त्याला पुन्हा हानीच लागायला पाहिजे. लक्षात ठेवा आपण, नाही का? ते लहान मुलासारखं आहे. आई दिवाळीला स्वच्छ स्नान घातलं ते पोरगं मातीत खेळायला गेलं तरच बरं वाटेल त्याला. ते तुमचं आत्तर बित्तर सगळं राहू द्या तुमची. म्हणजे अशी जी आपली वृत्ती आहे, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या विषकिड्याला विषय हे तिचं अमृत आहे. आमचं दृश्यावरती प्रेम आहे, आम्हाला दृश्य काढून घेतलं तर आम्हाला चैन नाही पडायचं, किंबहुना ती खटपट ते दुःख ते पाहिजेच सगळं, त्याशिवाय चैन नाही पडायचं अशी स्थिती आहे. म्हणून हा स्वधर्म अवश्य आहे. मग म्हणाले म्हणून जे विहित जया जेणे फिटे संसाराचे धरणे. आज त्याला सांगायचं हेतू काय आहे? संसार जो तुझ्या मानगुटीवर बसलेला आहे तो जर ते धर्म सोडवायचं असेल तर तुला हे तुझं धर्म करायला पाहिजे. क्रिया कठोर तरी तेने तेच करावी. क्रिया कठोर तुझी परिस्थिती अहो काय सांगावं. हे की नाही, नवीन प्रार्थना करायची जरूरच नाहीये भगवंताला. अलीकडे तुम्हाला माहितीये माझी काय स्थिती आहे, नाही का? घरातली माणसं नको म्हणतात, हे होतं ते होतं. एक फार सुंदर सांगत, एका माणसाला दोन मुलगे होते आणि हा स्वतः, बरं का? रिटायर झाल्यानंतर म्हणजे घरामध्ये संघर्ष चालू आहे. काय असं नाही, तुम्ही काय म्हणलं संघर्ष म्हणजे दोन पार्टीज, नाही का? तर म्हणजे दोन पार्टीज कोणत्या? एकीकडे मी नाही, तिघं एकीकडे नाही. तिघं कोण? पोरगी आणि बायको म्हणले, सगळे एके ठिकाणी झाले. मी एक का म्हणले, असं कसं झालं म्हणलं? बायको तुमची एवढा संसार झालेला तर म्हणले ती शहाणी आहे, मी मेलो तर म्हणले मुलं सांभाळते मला, म्हणून त्यांची बाजू येते म्हणले. आता बघा संसारात मी कसा हुशार असतो, बघा त्यांची बाजू घेते. सांगायचं हेतू काय आपल्याला? या सगळ्याचा अर्थ असा की क्रिया कठोर जरी असली तरी मनापासून त्यात राहिलं पाहिजे, कारण शेवटी संसाराचं धर्म सोडायचं. ज्याला हे न करताना दृश्याचं प्रेम सुटेल ना, उत्तमच झालं. पण आपण त्यापैकी नाही, हे आजच्या अनुभवावर दिसतच आहे. इतके वर्ष प्रपंच केला तरी सोडावा असं वाटत नाही. बरं सुटावा असं वाटलं तर त्याला जे साधन आहे ते करीत नाही, म्हणजे पुन्हा आहे तसंच राहतो. जन्मजन्मीचे जन्म मरणाचं चक्र म्हणजे तरी काय हो, हेच पुढे ते म्हणजे तसं या जन्मी आलो, मग हॉस्पिटलमध्ये जन्म, मग ऍडमिशन करता पैसे द्या, शिशु वर्गाला, आणि मग मॅट्रिक होईपर्यंत त्या शाळेमध्ये, मॅट्रिक झाल्यानंतर पुढे काय करायचं? कारण हा पहिल्या 10 ते 15 काही येत नाही कोणत्या कॉलेजात जायचं, मग 12वी नंतर काय दिवे लावायचे, हे चक्र जे मग पुढे लग्न नोकरी, पुढच्या जन्मी आपली हीच अवस्था आहे, बरं का? तो मागील अंगावरून पुढे चालू हे नाही का? अशी आपली स्थिती असल्यामुळे ते चक्र जे म्हणतात ते असतं. मग आपण संसारामध्ये जे आज आलोय ना तेच मला सांगितलं, त्या 2-3 गोष्टी प्रामाणिकपणे करावं, उत्तमात्म करावं, साधन वापरून करावं, हा त्याचा अर्थ आहे. मग म्हणाले येरा पराचारा भरविया ऐसे होईल टेकलैया पायांचे चालणे डोईया केले. जर म्हणाले तुमचा सुधर्म जरा कष्टदायक आहे म्हणून दुसऱ्याचा सुधर्म घेतला तर म्हणले डोक्याचं काम विचार करणं आहे, पायाचं काम चालणं आहे, तर चालण्याचं काम डोक्याने करण्यासारखं होईल. म्हणाले उलट होईल, म्हणजे जे करू नये ते केल्यासारखं. किती तऱ्हेनं त्यांना सांगायचंय की या दृश्याचं प्रेम सोडा आणि त्याकरता आहे त्या परिस्थितीतच राहून उत्तमात उत्तम करा, त्यातूनच ते निर्माण होईल हे सांगायचं म्हणतात. या लागी कर्म आपले जे जाती स्वभावे असे आले, त्या काळी चातुर्वर्ण्याचं महत्व होतं म्हणून जाती स्वभावे असे आले, ते करी तेने जिंकले कर्मबंधात. हा मुद्दा आहे शेवटी. कर्मबंध म्हणजे दृश्यामध्ये जी आसक्ती आहे त्यामुळे जे करावंच वाटतं ते सगळं सोडून जाईल आणि स्वधर्माची पाळावा, परधर्म तो गाळावा, हा नेमही पांडवा न विजेची पाहिजे. समजा तू असं केलं, स्वधर्म पाळला नाही, परधर्माचं आचरण केलं तर काय होईल? तरी आत्मा दृष्ट नव्हे तब कर्म करणे काठ आहे आणि करणे तेथ आहे असं आहे. बरोबर, तुला आत्मज्ञान होणार नाही, कारण कर्माची आसक्ती सुटल्याशिवाय वैराग्य येणार नाही. वैराग्य नाही म्हणजे आत्मज्ञान. पण ते सुटलं, आत्मज्ञान नाही, कर्म सुटतंय का? नाही सुटणार. आणि हीच बघा शोकांतिका आहे या जगातल्या सामान्य माणसाची. आत्मज्ञान वगैरे तर जाऊच द्या, पण हे सगळं कर्म सुटत नाही हो. काय करायचं? याला एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. एका माणसाला एकूण एक मुलगी होती, एकच मुलगी, मुलगा नाही काय नाही, एक मुलगी. सगळी म्हणजे काय गाणं शिकली, आमचं शिकली, एम ए झालेली मुलगी हो, चांगलं सगळं व्यवस्थित होतं.
आणि शालीन म्हणजे असं नाही उचलून घालाय अंकाय दमकाय, आणि उत्तम स्थळ पाहून गेलं. 2-4 वर्ष बरं चाललं आणि पुढे नवरा व्यसनी झाला, अधिकारी झाला आणि व्यसनी झाला. व्यसनी झाल्यानंतर तो पिऊन यायचा, घरी तो मारायचा काय. बरं हा पंढरपूरचा वारकरी होता, सगळं पांडुरंग करतो, अक्क करतो, आणि दिवसेंदिवस खराब व्हायला लागला. डॉक्टर विचारावं तुम्हाला काय होतंय? ॲनिमिया झाला. शेवटी खाणं सुटलं, झोप नाही धड. तो काय म्हणाला, मला शारीरिक रोग नाहीये, मला ही एकुलती एक मुलगी आहे, तिचं दुःख मला पाहत नाही, काय करू म्हणाला. कितीही विवेक केला तरी ते सुटत नाही. काय समजून घातली, अंक घातलं, काय नाना कराय केला, काय नाही. तेव्हा डॉक्टर फार शहाणा होता. डॉक्टर म्हणाला, तुम्ही वारीला जाता तेव्हा वारीचं काय फळ आहे, पांडुरंग करताय ही भावना ना. तेव्हा तो काय म्हणाला, आतापर्यंत म्हणाला मी लोकांना सांगत आलो, माझी समजूत अशी की मीही त्याला शिकलोय, पण हा माझ्या प्रसंग आल्यानंतर नाही, माझं टिकत नाही. हा हे मला काय सांगायचंय की कर्म सोडून तुम्ही बसलात म्हणजे आत्मा सोडून बसला तर बसा, पण कर्म सुटेल असं नाही. बरं, त्यांना मी म्हटलं की म्हणजे तुम्ही काय करता, काही नाही म्हणाला ना. त्या सासऱ्या आपल्या जावयाने मला यायची बंदी केली आहे. तर म्हणला मी बाहेर तरी तिला भेटतो किंवा नुसतं दुरून पाहतो आणि येतो म्हणा. काय असं आहे, कर्म सुटता सुटत नाही. मग ती बायको काय केली, त्या पोरांना करून द्या, खायला द्या, आमच्या द्या, ती द्यायचा, चोरून मिळून द्यायचा, पण अशीच पिशव्या. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की तुम्हाला ज्ञान नकोय तर नकोय आत्मा. अरे मग कर्म सुटतंय का? नाही. कारण असं मी कर्ममयच आहे, मी देवजी आहे, मी कर्ममयच आहे, मला केल्याशिवाय सैनच पडणार नाही. किंबहुना मी प्रवृत्तीमय असल्यामुळे निवृत्ती मला माहितीच नाही. मग असं जर आहे तर जे कर्म करायचं ते कर्म उत्तमपणाने का करीत नाहीस, की जे कर्म बंद सुटे जाईल तिकडे. माझ्यापर्यंत मी केलं. अहो कर्म उत्तम करण्यात सुद्धा एक समाधान आहे बघा, आणि या शंकाच नाही. माझ्या मनाप्रमाणे तुम्हाला नामस्मरणाचा अनुभव असेल ना, आणि उत्तम मनापासून आभाव असतो ना, छान नाम झालं बरं वाटतं मनाला, तसंच करणार. कारण नामाला मी आज कर्म समजतोय, नाम हे कर्म नाही आहे, कर्म नाहीच करणार आहे, पण आज मला नाम कर्माशिवाय येत नाही करायला, म्हणून मी ते करावं. हे जर आहे तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते आपोआपच कर्म बोकांडी बसल्याशिवाय राहत नाही. आणि मग शेवटी म्हणतात श्लोक, सहजन कर्म कौंतेय सदोषमती नत्यजे सर्वारंभाही दोषेण धूमेन अग्नी विवाहता. त्यावेळेला अग्नी पेटवायचा म्हणजे काय, काड्याच्या पेट्या नव्हत्या, काहीतरी चकमक काहीतरी असणार किंवा टॉर्च नसेल, तेव्हा अग्नी पेटवला की धूर व्हायचा. म्हणून ते न्यायशास्त्रात आहे ना, यत्र यत्र धूमा तत्र तत्र वन्नी, जिथे धूर आहे तिथे अग्नी असायचा, हा दृष्टांत आला. तेव्हा गीता असं सांगते, कोणतंही कर्म असो, सर्व कर्म त्याला धूर असणारच. याचा अर्थ पहिल्या ओळीत आहे, तुमच्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे ते सदोष असणार, त्यात कमीपणा असणार, कोणतंही असो. अगदी राजाची राणी जरी झाली तरी तिच्या याच्यामध्ये दोष राहणार. मग पंतप्रधानांच्या जागेमध्ये दोष आहे ते सांगायला नकोच, काही कुठेही जा त्याच्यात दोष राहायचा असतो. याच्यामध्ये एक गोष्ट आपण शिकली पाहिजे. विषय पुढच्या रविवारचा आहे, पण एक गोष्ट अशी की आपल्या प्रपंचामध्ये जे उणं आहे ते उणं काढण्याचा प्रयत्न करा, पण ते उणं काढून नवीन निर्माण होणार नाही हे मात्र भ्रमात राहू नका. बरं, आम्हाला काय काळजी हो, 2 मुली लग्न झाली की मोकळ म्हणाले, अरे हे तुझं भ्रम आहे बाबा. अर्ध्या डझन मुली असून मोकळा होत नाही, मुली 2 असून मोकळा होत नाही, मुली नसून मोकळा होत नाही, मोकळा होतो भगवंताच्या नादी लागणे नाही, हे ध्यानात ठेवतो. तुम्हाला गमत सांगतो, महाराजांच्याकडे मनुष्य आला, 11 मुली, क्रिकेटची टीम म्हणा की तुम्ही, हो 11 मुली. त्याला महाराजांनी विचारलं, ऐकण्यासारखं आहे फार, त्याला विचारलं, अहो एवढं तुम्हाला 11 मुली, 10 मुलींची लग्न झाली होती, एकीच राहिलं होतं, 10 गावी. तेव्हा विचारलं की बघ तुम्हाला दुःख नाही झालं? महाराज म्हणला आधी झालं ना हसू आलं, म्हणला 7 मुली झाल्या हसायलाच यायला लागले, म्हणजे होईल नाही का. आता त्यांनी की रेडिओ ऐकलं नसणार, कुटुंब लहान काय स्वास्थ्य संपदा महान ऐकलं. हे तसंच नाही, अगदी याच्या आहेपणात नाही, नाहीच म्हणत नाही. म्हणजे तुम्हाला मुलं बाळा असणं, परिस्थिती बरी असणं यात समाधान नाही, ते नसणं यात समाधान नाही. समाधान आहे मनाची अवस्था आहे, ती कर्माच्या पलीकडे आहे आणि ती शाश्वतामध्ये गुंतण्यामध्ये आहे.
म्हणून जे कर्म आलंय ते सदोषच असणार, कमी जास्त असणार. त्याला की नाही एक सत्पुरुषाचे कल्याणमध्ये आलेलं आहे, त्यांनी म्हणाले, त्याला विचारलं की शिष्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी काय. बडा हुशार विषय होता, उडिया बाबा म्हणून बडा प्रसिद्ध. ते काय म्हणाले, अरे जो दुनिया बनी है, म्हणजे हे जग जे बनलेलं आहे हे म्हणजे त्रिगुणाचंच आहे. जर त्रिगुणाचं आहे तर पूर्ण नाहीच आहे. तेव्हा शिष्य आला की आता गुण कोणता मला त्रास देणार आहे तेवढा पासून सांभाळतो म्हणाले. हे छान आहे बघा अगदी. म्हणजे दोष असणार, कोण पूर्ण आहे, तुमची परिस्थिती पूर्ण आहे. या परिस्थितीच्या अपूर्णत्वाला पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, पण त्याने मी सुखी होईल हे नाही. काम करावं प्रयत्न, शेवटी घाणच आहे शेवटी. हे दृश्यच आहे, हे संपलं पाहिजे, माझ्या मनातून गेलं पाहिजे, याकरता ते करावं. हा आता पुढच्या रेव्याचं जानकी जीवन स्मरण जय राम राजा राम.